पुण्यातल्या लोहगड किल्ल्यावरून एका तरुणाला ढकलून त्याची हत्या करण्यात आली आहे। ज्या व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे त्याची हत्या केली आहे त्याच्या होणाऱ्या भावी नवरीने। नवरीला ते लग्न मान्य नव्हतं, म्हणून त्या नवरीने तिच्या बॉयफ्रेंडला सोबत घेऊन भावी नवऱ्याचाच काटा काढलाय। या सगळ्या प्रकरणामध्ये दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्यामध्ये सिया गोयल नावाची एक तरुणी आरोपी आहे आणि सोबतच तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी याला सुद्धा पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या। परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक अँगल्स, अनेक कहाण्या, अनेक स्टोरीज, अनेक थरारक खुलासे सोशल मीडिया आणि माध्यमांवरती होत असले तरी सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये गोयल, अग्रवाल आणि चौधरी या तीन आडनावांच्या कुटुंबाची चर्चा चांगलीच रंगली आहे। कारण हे तीनही कुटुंब उच्चभ्रू भागात राहतात, व्यवसायाशी त्यांचा संबंध आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये कोट्यावधींचे व्यवहार आणि त्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे सुद्धा पुण्यातल्या या प्रकरणामध्ये तिन्ही कुटुंबाची चर्चा सोशल मीडियावरती आणि माध्यमांमध्ये सातत्याने होते आहे। त्यामुळे हे कुटुंब नेमकं काय आहे, काय करतं, तिन्ही कुटुंबांचा व्यवसाय नेमका कोणता आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये मृत झालेला केतन अग्रवाल, आरोपी असलेला चेतन चौधरी आणि दुसरी आरोपी म्हणजेच ज्याच्यासोबत तिचं ज्या मृत व्यक्तीसोबत लग्न होणार होतं ती दिया गोयल, या तीन लोकांची जी नावं सातत्याने चर्चेत येत आहेत, या तिन्ही कुटुंबांचा एकमेकांशी काही संबंध आहे का तेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। नमस्कार, मी या ठिकाणी मुंबई तक मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर सगळ्यात आधी गोयल कुटुंबाबद्दल काय माहिती आता समोर आलेली आहे मी तुम्हाला चौधरी आणि अग्रवाल कुटुंबाबद्दलची सुद्धा माहिती देईल, पण गोयल कुटुंबाची माहिती आधी सांगणं गरजेचं आहे। कारण या सगळ्या प्रकरणामध्ये गोयल कुटुंब हे वादाच्या भोवऱ्यात आहेत, कारण त्यांची मुलगी दिया गोयल या सगळ्या प्रकरणामध्ये प्रमुख आरोपी ठरण्याची शक्यता आहे। तर गोयल कुटुंब हे पुण्यातलं अत्यंत श्रीमंत, धनाढ्य आणि व्यावसायिक क्षेत्रातलं मोठं नाव असलेलं कुटुंब आहे आणि पुणे शहरातल्या मध्य भागामध्ये म्हणजेच उच्चभ्रू भागामध्ये ते राहतात, पेटांच्या भागामध्ये। कारण याचं असं आहे, कारण गोयल कुटुंबाचा जो व्यवसाय आहे तो सुद्धा मार्केट यार्ड आणि सगळ्या पुण्यातल्या मध्य भागाशी संबंधित आहे। आता तुम्ही म्हणाल यांचा बिझनेस काय आहे, तर त्यांचा बिझनेस हा ड्रायफ्रूट्स सेक्टरमध्ये ते काम करतात आणि होलसेल दरामध्ये किंवा मोठमोठ्या बिझनेस सेक्टरमध्ये सुद्धा ड्रायफ्रूट्स प्रोव्हाइड करण्याचं काम हे गोयल कुटुंब करत आलेलं आहे आणि पुण्यातल्या मध्य भागामध्ये त्यांच्या मोठमोठ्या दुकानात सुद्धा त्यांनी थाटून ठेवलेले आहेत। आता गोयल कुटुंबाकडे गडगंज संपत्ती आहे, त्यांचं उत्पन्न केवळ लाखोंमध्ये नाही तर ते कोटींमध्ये सुद्धा आहे आणि म्हणूनच या कुटुंबाने व्यवसायाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची संपत्ती ही जमवलेली आहे, अर्थात ती त्यांच्या कष्टातून त्यांनी जमवलेली आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या कुटुंबातली मुलगी होती दिया गोयल, हिचं लग्न त्यांनी अग्रवाल कुटुंबाशी एक प्रकारे जोडून ठेवलेलं होतं। आता या सगळ्या प्रकरणामध्ये केतन अग्रवाल जो आहे, ज्याची हत्या करण्यात आलेली आहे, त्याच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना आरोप केला की मित्तल नावाचे त्यांचे कोणतेतरी आरोपी आहे, कोणतेतरी नातेवाईक आहे आणि त्या नातेवाईकांच्या सांगण्यावरून त्यांनी हे लग्न जुळवलेलं होतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दियाच्या अफेअर बद्दलची माहिती, म्हणजे चेतन सोबत तिचं अफेअर सुरू आहे, तिचे प्रेमसंबंध आहेत, याची माहिती गोयल कुटुंबांना होती, परंतु त्यांनी अग्रवाल कुटुंबाला याची काही माहिती सांगितली नाही असा दावा मृतक केतन याच्या वडिलांनी केलाय। ही सुद्धा माहिती तुमच्या समोर ठेवणं गरजेचं होतं। आता गोयल कुटुंबाबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगितली। दुसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं कुटुंब अग्रवाल कुटुंब आहे, कारण अग्रवाल कुटुंबाने त्यांचा मुलगा गमावलेला आहे या सगळ्या प्रकरणामध्ये। त्याचं काय किल्ल्यावरून त्याला ढकलून देण्यात आलं दोन आरोपींनी। बांधकाम व्यवसायाशी संबंधित हे अग्रवाल कुटुंब आहे आणि हे कुटुंब सुद्धा अत्यंत प्रॉमिनंट आहे, श्रीमंत आहे, गडगंज संपत्ती असलेला आहे आणि सक्सेस ग्रुप जो आहे, म्हणजे बांधकाम रिअल इस्टेटमध्ये तुम्हाला माहिती असेल पुण्यात सक्सेस ग्रुप काम करतो, या सक्सेस ग्रुपची मालकी ही अग्रवाल कुटुंबाकडे आहे। आणि अनेक व्यवसाय असतील, म्हणजे बांधकाम व्यवसाय हा एक भाग झाला, पण इतर जे काही बिझनेसेस आहे, जे काही व्यवसाय आहे, व्यापार आहे, ह्याच्याशी सुद्धा अग्रवाल कुटुंबाचे अनेक वर्षांचे संबंध राहिलेले आहेत। आणि पुण्यातला जे गौंजे भाग आहे, म्हणजे पिंपरी चिंचवडच्या पलीकडचा जो भाग आहे, जो मुंबईच्या दिशेने जर तुम्ही आलात तर तुम्हाला गौंजे नावाचा भाग लागतो, त्या भागामध्ये अग्रवाल कुटुंबांचं हे वास्तव राहिलेलं आहे, तिथे ते राहतात। त्यामुळं दोन्ही कुटुंब बिझनेसशी संबंधित आहे, कोट्यावधी रुपयांचा दोन्ही कुटुंबांचा बिझनेस आहे। आपण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सगळ्या प्रकरणामध्ये चौधरी कुटुंबाचा नेमका काय रोल आहे, तर चेतन चौधरी ज्याचं नाव घेतलं जातंय, दियाचा तो बॉयफ्रेंड होता आणि या हत्याच्या कटामध्ये किंवा हत्याच्या प्रकरणामध्ये तो सुद्धा आरोपी पोलिसांनी करून घेतलेला आहे, कारण तो गडावरती दियासोबत गेलेला होता। आता चेतन चौधरीचं कुटुंब सुद्धा ड्रायफ्रूट बिझनेसमध्ये आहे। आता हेच ड्रायफ्रूट बिझनेस मी ज्याचा उल्लेख केलेला होता, गोयल कुटुंब चालवतो पुण्यामध्ये, त्याच बिझनेसमध्ये चौधरी कुटुंब सुद्धा आहे, जो दियासोबत आरोपी आहे। त्याचं कुटुंब आणि गोयल कुटुंबाची ह्याच्यापूर्वीची सुद्धा ओळख होती अशी सुद्धा माध्यमांमध्ये माहिती येते आहे।
आणि जिथे जिथे गोयल कुटुंबाच्या ड्रायफ्रूटच्या दुकान आहेत त्याच परिसरामध्ये किंवा त्याच आजूबाजूला चौधरी कुटुंबाच्या सुद्धा ड्रायफ्रूटच्या दुकान असल्याची माहिती आता माध्यमांमधून समोर आलेली आहे. त्यामुळं गोयल कुटुंबासारखाच चौधरी कुटुंबाचा सुद्धा व्यापार असल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळं या सगळ्या व्यवसायाच्या निमित्ताने होणाऱ्या संवादातून किंवा ओळखीतून त्यांचा प्रेम संबंध जडला का किंवा अन्य कुणाच्या माध्यमातून त्याची ओळख झाली हे सुद्धा आता तपासातून समोर येईलच. पण सगळ्यात आधी आता तुम्हाला मी ह्या 3 कुटुंबांची पार्श्वभूमी, त्यांचं काय हिस्ट्री आपण म्हणूयात, सगळी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, त्यांचा बिझनेस एम्पायर सांगण्याचा प्रयत्न केला. पण आता या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी जो सीडीआर तपासलेला आहे, म्हणजे दिया गोयल असेल किंवा चेतन चौधरी असेल, यांचे मोबाईल तपासल्यानंतर पोलिसांना अत्यंत महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले. कारण सुरुवातीला या सगळ्या प्रकरणामध्ये हत्येचा अँगलच नव्हता. आकस्मिक नोंद लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आलेली होती. सगळ्यांना वाटलं की त्या केतनचा पाय घसरला आणि मग तो खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला. पण ज्या वेळेला पुणे पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये दियाचा फोन तपासला त्यावेळेला पोलिसांना असं लक्षात आलं की मागच्या 5-5.5 महिन्यांमध्ये 2004 वेळा दिया आणि चेतन या दोघांमध्ये कॉल झालेला आहे आणि तब्बल 338 तास दोघांनी एकमेकांसोबत संवाद साधलाय. आता एवढं ठीक आहे, म्हणजे मित्र म्हणून किंवा बॉयफ्रेंड म्हणून संवाद साधू शकता इथपर्यंत ठीक होतं. पण ज्या दिवशी हत्या झाली त्या हत्येच्या दिवशी 3 सेकंदांचा कॉल हा दिया आणि चेतनमध्ये झालेला होता आणि म्हणूनच पोलिसांनी त्यांना लगेच बोलावून घेतलं आणि त्यांना इंटरोगेट करायला सुरुवात केली, त्यांची चौकशी केली. तर दोघांनी एक प्रकारे हत्येचा गुन्हा कबूल केला आणि त्यानंतर पोलिसांनी पुढचा तपास सुरू केला. पण सगळ्यात या गोष्टीमध्ये अशी महत्त्वाची गोष्ट आहे की अग्रवाल कुटुंबाने आता गोयल कुटुंबावरती आरोप करायला सुरुवात केली. मगाशी मी तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं की अग्रवाल कुटुंबाचं म्हणणं असं आहे की या दियाचं पूर्वी अफेअर होतं त्या चौधरी सोबत, हे गोयल कुटुंबाला माहिती होतं, पण त्यांनी लग्न जुळवताना किंवा या सगळ्या गोष्टी पुढे जाताना आम्हाला काही त्याच्याबद्दलची कल्पना दिली नव्हती किंवा आम्हाला सांगितलेलं नव्हतं. आता ज्या तरुणाचा मृत्यू झाला आहे त्या केतनच्या वडिलांनी महत्त्वाचा खुलासा केला. त्यांचं काय म्हणणं आहे तर सिया गोयलचे यापूर्वी सुद्धा अनेक अफेअर आहेत किंवा अनेक मित्रांसोबत ती अश्लील चॅटिंग करत होती आणि तिचा जो बॉयफ्रेंड आहे आत्ताचा, ज्याला पोलिसांनी अटक केली आहे, त्या चेतन सोबत सिया ही उदयपूरला फिरायला गेली होती असा दावा एक प्रकारे मृतक तरुणाच्या वडिलांनी केलेला आहे. आणि अनेक मुलांसोबत पोरांसोबत सियाच्या अश्लील चॅट्स आहेत अशी त्यांना शंका आहे. म्हणजे एक प्रकारे त्यांनी शंका उपस्थित करून पोलिसांना या सगळ्या प्रकरणामध्ये तपास करावा अशी मागणी त्यांनी लावून धरलेली. त्यामुळं आगामी काळामध्ये पुण्यातल्या या केसमध्ये काय घडेल, कुठला तपास होईल, काय खुलासा होईल याकडे आपल्या सगळ्यांची नजर असणारच आहे. पण तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं, तुमची मतं आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला आणखी व्हिडिओ आणि वेगवेगळे अँगल बघायचे असतील तर मुंबई तकच्या व्हिडिओ सेक्शनमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला पुण्यातल्या लोगड प्रकरणाबद्दलचे अनेक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळं तुमच्या प्रतिक्रिया सांगत राहा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकचं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.